हॅलो नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्पर्धा दर्पण। आपल्या नवीन यूट्यूब चॅनलची लॉन्चिंग ही शिवरायांच्या जयघोषानं होणार आहे। कारण ही जी रिलेटेड न्यूज आहे चालू घडामोडीची ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांशी रिलेटेड न्यूज असणार आहे। यापेक्षा आणखीन काही गौरवास्पद गोष्ट आपल्यासाठी असणार नाहीये मित्रांनो। युनेस्कोची सध्या यादी जाहीर झाली। या यादीनुसार छत्रपती शिवरायांचे 12 किल्ल्याचं नाव युनेस्कोच्या यादीमध्ये झळकलेलं आहे। तर हे 12 किल्ल्याबद्दलची संपूर्ण माहिती, जागतिक वारसा म्हणून जे 12 किल्ले आहेत ह्या संपूर्ण 12 किल्ल्यांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याचबरोबरीने आजचा व्हिडिओ थोडासा डिटेल होणार आहे, कारण या 12 किल्ल्याचं संपूर्ण स्थान, ते कोणत्या जिल्ह्यात आहेत आणि त्यांच्याबद्दलचं वैशिष्ट्य, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे। सोबतीलाच कंपॅरिझन असेल जगाच्या जागतिक वारसा स्थानाशी भारताच्या आणि महाराष्ट्राच्या जागतिक वारसा स्थानांबद्दलची संपूर्ण माहिती कट टू कट या व्हिडिओमध्ये घेणार आहे। त्यामुळं यातला प्रत्येक पॉइंट हा येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी इम्पॉर्टंट असणार आहे। आपलं जे हे नवीन यूट्यूब चॅनल आहे हे राज्य सेवा त्याचबरोबरीनं यूपीएससी या दोघांच्या बरोबरीनंच इतरही स्पर्धा परीक्षांसाठी इम्पॉर्टंट असणार आहे। कारण याच्यावरती मी भरपूर सारे वर्ल्डचे जे काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील त्या सुद्धा मी गोष्टी इथं कव्हर करणार आहे। तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मला इथं लाईव्ह जास्तीत जास्त लेक्चर्स घेता येतील। मित्रांनो, छत्रपती शिवरायांच्याच पॉइंटनं हा व्हिडिओ किंवा हे यूट्यूब चॅनल आज सुरुवात होत आहे। तर यापेक्षा आणखीन गौरवाची गोष्ट माझ्यासाठी काही असणार नाहीये। तर सुरुवात करूयात। आपल्या महाराजांचे कोणते 12 किल्ले हे जागतिक वारसा स्थान म्हणून नोंदवले गेलेले आहेत। तसं आपल्या महाराजांचा दगड सुद्धा जागतिक वारसाच आहे। ओके, त्याची हळूहळू यांना समज येत राहील आणि जास्तीत जास्त ठिकाणं, जास्तीत जास्त गोष्टी या जागतिक वारसा ह्याच्यामध्ये आपल्या नक्कीच नोंदवल्या जातील। ओके, तर मित्रांनो, महाराजांचे कोणते कोणते आहेत, काय काय आहेत, हे सगळ्या गोष्टी आता आपण पाहूयात। सुरुवातीला स्टार्टिंगला हे छोटेसे मी तुम्हाला पहिल्यांदा किल्ल्यांची नावं सांगेन, त्यानंतर जग, भारत आणि महाराष्ट्र या संपूर्ण गोष्टीचे डिटेल जागतिक वारसा सांगेन आणि त्यानंतर ह्या किल्ल्यांबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे। ओके, सर्वप्रथम तर शिवनेरी, जिथं शिवरायांचा जन्म झाला होता, राजगड, रायगड, प्रतापगड असेल, पन्हाळा, साल्हेर, लोहगड, खांदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजी हे किल्ले, एवढ्या 12 किल्ल्यांचा समावेश या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट केलेला आहे। यातले 11 किल्ले जे आहेत हे महाराष्ट्रात आहेत आणि शेवटचा जो किल्ला आहे हा तामिळनाडूमध्ये आपल्याला असलेला दिसून येतो। ओके, तर आता ह्या संपूर्ण किल्ल्यांची माहिती घेऊयात। तसं एक एक किल्ला पाहिला तर एक एक किल्ल्यावरती अख्खा एक एक चित्रपट बनू शकतो, हे आपल्याला माहित आहे। प्रत्येक किल्ल्याचं तेवढा मोठा इतिहास सुद्धा आहे। प्रत्येक मावळ्याचा जसा इतिहास आहे तसाच प्रत्येक मावळ्यांनी त्या त्या किल्ल्यांवरती एक इतिहास रचलेला आहे, जो की कमी शब्दात सांगणं हे खरं तर शक्य होणार नाही। परंतु व्हिडिओ जास्त लांबणार नाही याची काळजी घेऊन मी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट पॉइंट्स यातले जास्तीत जास्त शेअर करेन। चला तर स्टार्ट करूयात यातल्या एक एक गोष्टीची माहिती घ्यायला। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूयात महाराष्ट्रातले 11 किल्ले आहेत आणि तामिळनाडू मधला एक किल्ला। आता ह्याच्यामध्ये एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, परीक्षेच्या दृष्टीने पण इम्पॉर्टंट गोष्ट आहे बघा। तर हे जे 12 किल्ले आहेत यांना कोणत्या नावाखाली या ठिकाणी जागतिक वारसा देण्यात आलेला आहे, तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट येतोय तो म्हणजे मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या शीर्षकाखाली 12 किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। मग आता हे तुम्हाला नाव पाठ करावं लागेल, मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाखालीच या 12 किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश केलेला आहे। म्हणजे तुम्ही एकच पॉइंट ह्याच्यात ऍड करणार की बाबा आता जागतिक वारसा स्थळ 12 झाले का, नाही तर ह्यांना एकाच शीर्षकाखाली तिथे टाकलेलं आहे। मग ते शीर्षक कोणतं, असा सुद्धा प्रश्न परीक्षेला तुमच्या येऊ शकतो। ओके, हे जे किल्ले आहेत मोस्टली 17व्या आणि 19व्या शतकातले किल्ले आहेत। ओके, हे मराठा शासकाचे जे आहे सैनिकी प्रभुत्वाचं एक प्रकारचं प्रतीक आहे। एवढं मोठं कन्स्ट्रक्शन, एवढ्या मोठ्या सगळ्या गोष्टी, अचंबित करणाऱ्या गोष्टी, तर हे सगळं एक आपल्या मराठा शासकांचं एक पद्धतीनं आपल्याला ते काय प्रभुत्व असलेलं दिसून येतं। आता याच्यातलं मी तुम्हाला सांगितलं की 12च्या 12 किल्ले महाराष्ट्रात नाहीये, त्यातला एक किल्ला तामिळनाडूमध्ये आहे। ओके, तर तामिळनाडूतला एक किल्ला आणि महाराष्ट्रातले 11 किल्ले, त्यांचं सगळं लोकेशन आपण स्टेप बाय स्टेप घेऊयात आणि त्याचे लोकेशन सुद्धा आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे। आता याच बरोबर भारतातील एकूण जागतिक वारसा स्थळाची संख्या आता किती झाली, 44 झालेली आपल्याला दिसून येते। ओके, जागतिक वारसा समितीचं 47वं अधिवेशन युनेस्को पॅरिस इथं झालं होतं, त्यावेळेस ही घोषणा करण्यात आलेली आहे। घोषणा तुम्ही स्क्रीनवर पण पाहू शकता। ओके,
चला, तर युनेस्कोसाठी तिथं जाऊन आपलं मत पण मांडावं लागतं, तिथं सांगावं लागतं, या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आपल्याला असलेल्या दिसून येतात. ओके, युनेस्कोच्या जागतिक स्तरामध्ये अद्वितीय वैश्विक मूल्य, ओके, या निकषावर हे किल्ले उतरलेले आहेत आणि त्यामुळं या 12 किल्ल्यांचा समावेश आपण पाहू शकतो या वारसा यादीमध्ये झालेला दिसून येतोय. ओके, तर एक एक किल्ला पहिल्यांदा मी तुम्हाला फक्त लोकेशन सांगेन. ओके, याच्यानंतर किल्ल्याच्या चित्रासहित मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. साल्लेर किल्ला कुठे आहे? तर साल्लेर किल्ला नाशिकमध्ये आहे, नाशिक महाराष्ट्र. साल्लेर, मुल्लेर हे सगळे किल्ले माहित आहेत, पण त्यातले व्यवस्थित लक्ष ठेवा. हा किल्ला कुठे आहे? जोड्या लावायच्या स्वरूपात सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. साल्लेर किल्ला हा नाशिकमध्ये आहे. त्याच्यानंतर पन्हाळा किल्ला हा कोल्हापूरमध्ये आहे, राईट. शिवनेरी किल्ला पुणे जिल्हा महाराष्ट्र. ओके, त्याचबरोबर लोहगड किल्ला जो असेल तो लोहगड किल्ला सुद्धा पुण्यामध्ये आपल्याला असलेला दिसून येतो. खांदेरी किल्ला रायगड जिल्हा महाराष्ट्र. रायगड किल्ला रायगड जिल्हा महाराष्ट्र. प्रतापगड किल्ला, ओके, प्रतापगड हे सगळ्यांना माहिती आहे ना, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे सगळ्या गोष्टी आपण इतिहासात ऑलरेडी अभ्यासलेल्या आहेत. ओके, सातारा जिल्हा प्रश्न 100% परीक्षेला येऊ शकतो. सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी. राजगड आणि रायगडमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. राजगड किल्ला पुणे जिल्हा महाराष्ट्र. विजयदुर्ग किल्ला सिंधुदुर्गमध्ये. सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्गमध्येच आहे. आणि शेवटचा जिंजी हा किल्ला, ओके, जिंजी हा किल्ला देखील महत्वाचा आहे, तो आहे विल्लोपुरम तामिळनाडू या ठिकाणी. तर ह्या किल्ल्याचे सगळ्यांचे तुम्हाला माहिती असणं आवश्यक असणार आहे. टोटल 12 किल्ले, 12तले 11 किल्ले महाराष्ट्रात, 1 किल्ला तामिळनाडूमध्ये आहे. तो कोणता किल्ला आहे? तर तो आहे जिंजी किल्ला. प्रत्येक किल्ल्याचं लोकेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं परीक्षेला. ओके, 2023 2 वारसा स्थळाचा मिळाला होता. त्याच्यामध्ये आता ह्याच्या आधी कधी मिळाला होता? 2025 चालू आहे. तर 2025च्या आधी 2024ला मोईदास आसामला जागतिक वारसा. 2023 मध्ये 2 वारसा स्थळांचा दर्जा मिळाला होता. एक शांतिनिकेतन पश्चिम बंगाल आणि होईसळेश्वर मंदिर कर्नाटक. तर ह्या दोघांना 2023 मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला होता. तर हे दोन्ही माहिती इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीनं, की 2023ला कितीला आणि 2024ला कितीला त्या ठिकाणी जागतिक वारसा स्थळ मिळालेलं आहे. ओके, आता आफ्टर इट महाराष्ट्रातले 6 जागतिक वारसा स्थळ आपल्याला अभ्यासायचे आहेत. ओके, आता तसं पाहायचं झालं तर 7 म्हणावं लागेल, 6 पण म्हणता येईल. 7वं जे आहे ते नैसर्गिक जे आहे ते संपूर्ण राज्यांमध्ये, ओके, इतरही राज्यांमध्ये आलेलं आहे, त्यामुळे त्याला स्पेसिफिक महाराष्ट्र म्हणता येणार नाही. ओके, आता हे सगळे जर असं डिटेलमध्ये बघूयात. 1983ला वेरूळ अजिंठाची लेणी यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. त्यानंतर 86ला घारापुरी लेणी आहेत, ओके, ज्याला एलिफंटा म्हणतात. मुंबईच्या पुढं तिथं लोकेट आहे तिचं लोकेशन. ओके, तुम्ही जर मुंबईला उतरला तर तिथून तुम्ही जहाजाच्या मार्गाने हे घारापुरी लेणी सुद्धा पाहायला जाऊ शकता. ओके, 1986 नंतर 2004ला CST स्टेशन जे आहे, ओके, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ज्याचं पहिलेचं नाव व्हिक्टोरिया होतं, तर ह्याला सांस्कृतिकचा दर्जा देण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर 2004 नंतर 2018ला मुंबई व्हिक्टोरियन आर्ट वास्तुशिल्प जे आहे याला देखील गॅथिक आणि आर्ट डेको म्युझियम जे आहे, वास्तुशिल्प जे आहे, त्या वास्तुशिल्पाला त्या ठिकाणी पुढचा दर्जा देण्यात आलेला होता. 2018 नंतर डायरेक्ट मी सांगेन 2025 उगवला. त्याच्या आधीच आपलं पश्चिम घाट तर आहेच, पण पश्चिम घाट एकट्या महाराष्ट्रात नाहीये, त्यामुळे लक्षात ठेवा त्याला डायरेक्ट महाराष्ट्राचंच म्हणता येणार नाही आपल्याला. ओके, तर 2025ला 18 नंतर 25ला मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया, महाराजांचे 12 किल्ले ह्याच्यामध्ये समाविष्ट केलेले दिसून येतात. आता 6 वारसा स्थळ हे सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये येतात. ओके, आणि महाराष्ट्रातले 7 वारसा स्थळ हे नैसर्गिक वारसा स्थळ आहे, पण हे पश्चिम घाट आहे. मग पश्चिम घाटामध्ये कोण कोण येतं? महाराष्ट्र येतं, केरळ येतं, तामिळनाडू येतं, कर्नाटक येतं, गोवा येतं, हे सगळे राज्य येतात. त्यामुळे एकट्या महाराष्ट्रामध्ये ह्याचा आपण समावेश करू शकत नाही, पण परीक्षेच्या दृष्टीने जर विचारलं तर 7 जागतिक वारसा स्थळ आपण सांगू शकतो. ओके, इथं आपण म्हणू शकतो की 6च आहेत असं म्हणता येणार नाही, कारण पश्चिम घाट हा महाराष्ट्राशी पण रिलेटेड आहे. तर महाराष्ट्रात टोटल 7 पैकी लक्षात ठेवा 6 वारसा स्थळ हे सांस्कृतिक आहेत. एक आहे नैसर्गिक कोणता आहे तर ते पश्चिम घाट असलेलं आपल्याला दिसून येतं. ओके, हा एक पॉईंट तुम्ही सगळ्यांनी क्लिअर ठेवा लक्षात. आता हे सगळे आता जगाच्या दृष्टीनं आपण इथे माहिती पाहूयात. टोटल जगामध्ये 1232 जागतिक वारसा स्थळ आहेत. टोटल जगात किती आहेत? 1232 जागतिक वारसा स्थळ आहेत. मग आता ह्याचं कंपॅरिझन जर करायचं झालं, भारतामध्ये किती आहेत? 44 आहेत. ओके, 44 मध्ये परत सांस्कृतिक वारसा स्थळ भारतात 36, नैसर्गिक वारसा स्थळ 7 आणि मिश्र वारसा स्थळ किती आहेत? 1 मिश्र वारसा स्थळ असलेलं दिसून येतं. जगाची कंपॅरिझन बघूया. 1232 मध्ये
952 आहेत सांस्कृतिक, म्हणजे सांस्कृतिक सर्वाधिक आहेत. नैसर्गिक आहेत 231. ओके. आणि मिश्र जे आहेत म्हणजे सांस्कृतिक नैसर्गिक ही आहेत 40 वारसास्थळं. ओके. आफ्टर इट, जगामध्ये सर्वात जास्त जागतिक वारसास्थळ कुठे आहेत हा प्रश्न येतो. सर्वात जास्त आहेत इटलीला. ओके. तिथे किती आहेत? तब्बल 60 वारसास्थळ आहेत. त्याच्यानंतर पण सेम आहेत चीनला, तिथं पण किती आहेत? 60 वारसास्थळ आहेत. ओके. सर्वाधिक वारसास्थळ इटली आणि चीनमध्ये दोघांमध्ये 60 आहेत. जर्मनी छोटासा देश आहे पण तिथं 54 आहेत. फ्रान्समध्ये 53 आहेत. स्पेनमध्ये 50 आणि 6व्या नंबरला भारत येतो, तिथं 44 वारसास्थळ आहेत. जागतिक वारसास्थळ 44. ओके. तसं जर आणखीन भरपूर सारे भारतामध्ये आहेत. भारतामध्ये तर एवढे आहेत की ह्या सगळ्यांची लिस्ट मागे पडून जाईल. भारतातच काही मी म्हणून महाराष्ट्रात. ओके. की यांची लिस्ट पण मागे पडून जाईल आणि भारत टॉपला जाऊ शकतं जागतिक वारसा स्थळामध्ये. ओके. पण सध्याच्या घडीला इथं पाहू शकतो आपण की सर्वात जास्त इटली आणि चीनमध्ये आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येकी 60 आहेत. त्यानंतर जर्मनीमध्ये, त्याच्यानंतर फ्रान्समध्ये, स्पेनमध्ये आणि नंतर भारताचा नंबर जो येतो, भारताचा नंबर आपल्याला लागलेला दिसून येतो. ओके. आता हे एवढी माहिती इम्पॉर्टंट आहे, हे लेक्चर एवढं इम्पॉर्टंट आहे की ह्याच्यावरती भरपूर सारे प्रश्न तयार होतात. जागतिक वारसा दिवस जो आहे तो 18 एप्रिल आहे. ओके. जागतिक वारसा दिवस किती? 18 एप्रिल. भारतामध्ये 44 आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. 44 मध्ये परत आणखीन वेगळं करायचं असेल तर 36 वारसास्थळ हे आपले सांस्कृतिक आहेत, 7 हे नैसर्गिक आहेत आणि मिश्र हे 1 आहे. असं आपण त्याला वेगळं करू शकतो. ओके. जगातली टोटल आहेत 1232 आहेत. ओके. भारतातलं पहिलं कधी झालं? 1883 मध्ये. त्याच्यानंतर 1886 मध्ये. हे क्रम सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके. वेरूळ अजंठा हे आलेले आहेत. भारतात महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त, भारतामध्ये सर्वाधिक कुठं आहेत तर महाराष्ट्रात आहेत आणि ते किती आहेत? 6+1 असं आपण याला म्हणू शकतो. 6+1 अशा पद्धतीने 7 जागतिक वारसास्थळ आपल्याला असले दिसून येतात. ओके. चला, हे आहेत संपूर्ण भारताची लिस्ट. भारताची लिस्ट व्यवस्थित बघून घ्या. तसं मी याचा स्क्रीनशॉट तुम्हाला टेलिग्रामला पण शेअर करेन. ओके. एकदा प्रॉपरली व्यवस्थित पाहू शकता तुम्ही. सगळ्यात पहिल्यांदा वेरूळ, अजंठा आणि आग्रा किल्ला, ताजमहल किल्ला, हे सगळे जे आहेत हे सगळे 1983 मध्ये आलेले आहेत. ओके. 4 वारसास्थळ. सूर्य मंदिर जे आहे ते ओडिसातलं जागतिक वारसास्थळ आहे. महाबलीपुरम स्मारक आहे तामिळनाडूमध्ये. म्हणजे हे टोटल जे आहे ते टोटल 44 तुम्ही पाहू शकता. 44व आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया. मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया. महाराजांची 12 किल्ले. ओके. 12 किल्ल्यामधले 11 महाराष्ट्रात, 1 तामिळनाडूमध्ये. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. चलो, आता एक एक किल्ला व्यवस्थित पाहूयात आपण आणि ह्याचं सगळं डिटेल व्यवस्थित माहिती तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. साल्लेर किल्ला कधी स्थापन झाला माहिती नाही, याच्याबद्दल माहिती नाहीये. आता सध्या साल्लेर किल्ला जो आहे तो साल्लेर किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. तो इथं म्हणजे ठिकाण कोणतं आहे? नाशिक जिल्हा. ओके. साल्लेर किल्ल्याचं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, सरळ सेवेसाठी जर प्रश्न येत असेल तर त्यांचे ठिकाणं 100% येणार. मग साल्लेर किल्ला कुठे आहे? नाशिकमध्ये. हे पहिल्यांदा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. उंची, आता हे तुम्हाला माहितीच आहे कसा मी हसतो. ओके. तर त्याच्यानुसार हे जे हाईट तुम्हाला माहिती आहे, हे 2 नंबरचं शिखर 1567 मीटरचं असलेलं आपल्याला दिसून येतं. ओके. आफ्टर इट एक एक किल्ले डिटेलमध्ये सांगतो मी तुम्हाला. पन्हाळा किल्ला आपला कोल्हापूर जिल्हा. ओके. पन्हाळा किल्ला हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला आहे, पाहायला मिळतो. स्थान पण दिसते महाराष्ट्रात. या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वात इथं खालच्या साईडला जो आहे कोल्हापूर, तिथं याचं स्थान आपल्याला दिसून येतं. ओके. आफ्टर इट नेक्स्ट शिवनेरी किल्ला. मी तुम्हाला जर असं चित्रमय सांगत आहे, शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला स्थित असलेला दिसून येतोय. ओके. प्रॉपरल्या जवळचं गाव जर सांगायचं झालं तर जुन्नर. ओके. डोंगर रांगा जर सांगायचं झालं तर नाणेघाट. ओके. लोहगड किल्ला, नाव आहे लोहगड, हे देखील पुण्यामध्ये आहे आणि मावळ डोंगर रांगामध्ये हे पुण्यामध्ये लोहगड किल्ला असलेला दिसून येतो. खांदेरी किल्ला आहे. खांदेरी किल्ला रायगड महाराष्ट्रामध्ये आहे. ओके. हा एक प्रकारचा जलदुर्ग पण आहे, म्हणजे पाण्याचा संपूर्ण बाजूने वेढलेला हा किल्ला हा आपल्याला दिसून येतो. रायगड किल्ल्याबद्दल आपल्याला सांगता येईल की शिर्के कुटुंब ह्याचं मालक होतं 1656 पूर्वी. ओके. डोंगरी किल्ला हा एक उत्तम प्रकारचा, राईट. याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती आहे. पुढचं प्रतापगड, ह्याच्यावरती तर आपल्याला माहितीच आहे, एक संपूर्ण प्रकारचं
हे संपूर्ण प्रकारचं गीत देखील आपल्याला पोवाडा ह्याच्यावरती ऐकायला मिळतो. प्रतापगडच्या पायथ्याशी गाणी या स्वरूपाचा. प्रतापगड हा सातारा जिल्हा आपल्याला असलेला दिसून येतो. सुवर्णदुर्ग हा सुद्धा पाण्यानं वेढलेला आहे. ओके, सुवर्णदुर्ग हा सुद्धा पाण्यानं संपूर्ण वेढलेला आहे. राईट, ह्याचं लोकेशन वगैरे सगळं सांगितलं तुम्हाला. राजगड हा परत रायगड राजगडमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका, हे पुण्यामध्ये आहे. ओके, नेक्स्ट विजयदुर्ग किल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. ओके, हे सगळे किल्ले एकदा व्यवस्थित पाहून घ्या. राईट, सिंधुदुर्ग किल्ला आहे. त्यानंतर जिंजी किल्ला, सर्वात अवघड जिंकण्यासाठी हा किल्ला आहे. तामिळनाडू हे ठिकाण आहे याचं. तामिळनाडूमध्ये जिंजी हा किल्ला आहे. आणि संपूर्ण हे एवढा एकच किल्ला सोडला तर बाकीचे 11 किल्ले हे आपल्याला महाराष्ट्रात असलेले दिसून येतात. ओके, तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. प्रत्येक पेज, प्रत्येक पान याच्यातलं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं सगळं व्यवस्थितरित्या तुम्हाला याचा स्क्रीनशॉट ठेवायला हरकत नाही आहे. ओके, तर मित्रांनो, व्हिडिओच्या बाबतीमध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा तुमचं मत. ओके, अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला स्पर्धा दर्पण या यूट्यूब चॅनलला भेटणार आहेत. तर ते चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. ओके, तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए थँक्यू, टेक केअर, बाय बाय.